नमस्कार. कसे आहात सगळे? मस्त ना? आता आषाढी एकादशी येत आहे. बऱ्याच जणांना उपवास असतो. पटकन काहीतरी मस्त असं छान पोटभरीसाठी करावं असं वाटतं. त्यासाठीच आज मी इथे उपवासाची भाजणी घेऊन आलेली आहे. त्याबरोबर आपण छान मस्तपैकी खोबऱ्याची चटणी वगैरे खाऊ शकतो किंवा बटाट्याच्या भाजी बरोबर पण देखील खाऊ शकतो. चला तर मग आपल्याला आता ही भाजणी करायची आहे. त्याआधी मी सुनीता, कुक विथ सुनीता पराते ह्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत करत आहे. चला तर मग आपण भाजणी करायला सुरुवात करूया. इथे मी काय काय साहित्य घेतलेले आहे ते बघूया. इथे मी ह्या छोट्या वाटी भरून, बघा ही जी छोटी वाटी आहे ह्या वाटीने मी 2 वाट्या भगर घेतलेली आहे. बघा, आणि 1 वाटी मी राजगिरा घेतलेला आहे. पुन्हा त्याच वाटीने मी राजगिरा हा एकदम असा आपल्याला लाह्या फोडून घ्यायचा आहे. व त्याच वाटीने मी पाऊण वाटी हा साबुदाणा घेतलेला आहे. साबुदाणा कमीच घ्यायचा. त्याच्यानंतर एकदम खमंग अशी चव येण्यासाठी मी तर 1 टेबलस्पून जिरं घेतलेलं आहे. आता आपल्याला हे छान असं व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे. मंद गॅसवर आपल्याला पहिल्यांदा भगर भाजून घ्यायची आहे. बघा, गॅस हा जोरात नाही करायचा. मंद गॅसवर आपल्याला छान अशी भगर ही भाजून घ्यायची आहे. बघा, तुम्ही पाहू शकता एकदम मस्त अशी खरपूस भाजून घ्यायची आहे. अगदी त्याचा कलर बदलेपर्यंत आपल्याला ही मंद गॅसवर भाजून घ्यायची आहे. थोडासा वेळ लागतो, पण जर गॅस जोरात केला तर ती जळून जाईल. मग भाजणी अजिबात चांगली लागणार नाही. तर अशी अशी आपल्याला एकदम मंद गॅसवर भगर अशी भाजून घ्यायची आहे. आता आपल्याला ती काढून घ्यायची आहे एका प्लेटमध्ये. आता इथे मी 1 टेबलस्पून जे जिरं घेतलेलं आहे ते देखील आपल्याला फक्त असं खमंग भाजून घ्यायचं आहे, जास्त जाळायचं नाही. ते पण आता आपल्याला काढून घ्यायचं आहे. साबुदाणा पण अगदी मंद गॅसवरच भाजायचा आहे. अगदी फुलेपर्यंत भाजून घ्यायचा आहे. बघा, इथे एकदम छान असा साबुदाणा आपला फुलायला लागला की एकदम छान आणि हलका होतो, म्हणजे तो पचायला चांगला होतो. आता साबुदाणा देखील भाजून झालेला आहे. तो पण मी एका प्लेटमध्ये काढून घेत आहे. आता इथे राजगिरा घेतलेला आहे. राजगिरा हा अगदी थोडा थोडा घ्यायचा आहे. गॅस जोरात करून कढई अगदी जोरात तापली पाहिजे, छान तापली पाहिजे. व एखाद्या कॉटनच्या कापडाने आपल्याला ह्या लाया राजगिऱ्याच्या फोडून घ्यायच्या आहे. बघा, त्याच्याने राजगिरा एकदम हलका होऊन जातो. पचायला पण छान असतो. राजगिरा खाल्लाच पाहिजे, हा तब्येतीला खूप छान असतो. बघा, इथे आता छान अशा लाया फोडून झालेल्या आहे. बघा, तुम्ही बघू शकता एकदम सगळ्याच्या सगळ्या लाया अशा फोडलेल्या आहे. पुन्हा मी आता थोड्याशा परत दाखवते करून. बघा, लाया फोडताना गॅसची फ्लेम जोरात पाहिजे. बघा, आता एकदम छान अशा लाया फोडून घेऊया आपण. व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे अशा छान अगदी लाया फोडून घ्यायच्या आहेत आपल्याला राजगिऱ्याच्या. बघा, एकदम छान अशा तडतड उडायला लागतात इकडे तिकडे. तुम्हाला जर पाहिजे तर तुम्ही आजूबाजूला पेपर देखील टाकू शकता, जेणेकरून आपल्या लाया त्याच्यावर पडतील. बघा, अशा प्रकारे आपल्याला ह्या थोड्या थोड्या करून पूर्ण राजगिऱ्या, जो 1 वाटी घेतलेला होता त्या पूर्ण राजगिऱ्याच्या आपल्याला लाह्या फोडून घ्यायच्या आहे. बघा, इथे छान अशा राजगिऱ्याच्या लाह्या सगळ्या फुटलेल्या आहे. बघा, किती छान असा तडतड उडतो आहे. बघा, आता हे सगळं काही व्यवस्थित झालेलं आहे. बघा, आता हे सगळं आपल्याला छान असं थंड करून घ्यायचं आहे. बघा, आता हे थंड करायला ठेवायचं आहे. आता बघा, हे छान तिन्हीच्या तिन्ही साहित्य आपल्याला एकत्र करून घेतलेलं आहे. बघा, आणि थंड झालेलं आहे. आता आपल्याला हे मिक्सरवर छान असं ग्राइंड करून घ्यायचं आहे. हे बघा, थोडं थोडं करून आपल्याला सगळं ग्राइंड करून घ्यायचं आहे. एकदम बारीक पेस्ट पण होणार नाही, पण एकदम जाड पण राहणार नाही. एकदम छान अशी बारीक रवाळ पेस्ट अशी तयार होते. आता आपल्याला ही चाळणीने गाळून घ्यायची आहे. बघा, आता हे चाळणीने गाळून घेत आहे. बघा, एकदम छान अशी झालेली आहे. जो उरलेला जो जाड आहे, तो चोथा उरलेला जो आहे तो पुन्हा आपल्याला बाकीच्या भाजणी बरोबर ग्राइंड करून घ्यायचा आहे. अशा प्रकारे मी पूर्ण भाजणी ही ग्राइंड करून चाळून घेत आहे. बघा,
एकदम इतका वास छान आलेला आहे. मस्त खमंग अशी आपली भाजणी तयार झालेली आहे. या भाजणीपासून तुम्ही चकल्या सुद्धा करू शकता, थालीपीठ करू शकतात. बघा अशी भाजणी तयार झालेली आहे. बघा ह्या भाजणीपासून आपल्याला मस्तपैकी अशी खमंग थालीपीठ करून घ्यायचे आहे. त्याच्यासोबत आपल्याला मस्तपैकी बटाट्याची उपवासाची भाजी करून घ्यायची आहे. त्याच्यानंतर खोबऱ्याची चटणी सुद्धा तुम्ही करू शकता. असं वेगवेगळ्या प्रकारे तुम्ही ही भाजणीचा वापर करू शकता. चकल्या बनवू शकतो आपण आणि कटलेट सुद्धा आपण बनवू शकतो. चला तर मग खमंग भाजणी तयार आहे.